नो व्हीट नो राईस असं चॅलेंज आहे. म्हणजे की मी 21 दिवस गहू आणि तांदूळ खाणार नाही असं चॅलेंज ठरवलंय. असलं काहीतरी मी पहिल्यांदाच करते, पण मला करायचंय कारण मला वेट लॉस करायचंय. नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात. सुट्टी संपली आणि आजपासून ड्युटी सुरू झाली. ड्युटीसाठी मी आवरून तयार झाले आणि आता हॉस्पिटलला जायचं. टिफिन बनवलाय, काय काय बनवलंय ते दाखवते. आज माझा उपवास आहे तर त्यामुळे मी फक्त वरीचा भातच बनवलेला आहे. चला दाखवते. आणि हा आहे मी केलेला आजचा वरीचा भात. हाच माझा नाश्ता आणि दुपारचं जेवण असणार आहे. सोबत थोडे ड्रायफ्रूट आणि खजूर घेते कारण आज काही फ्रूट्स नाही आहेत. आम्ही काल आलो गावावरून पण काही बाहेरून आणलंच नाहीये. आईचा आवाज ऐकून हे पिल्लू देखील उठून बसलेलं आहे. पिल्लू गुड मॉर्निंग ना सर्वांना. नितू से गुड मॉर्निंग. हॅलो कर, हॅलो आणि नमस्ते. गुड मॉर्निंग. तुला काय पाहिजे यातलं खाऊ? खाऊ काय पाहिजे तुला? काय पाहिजे तुला खाऊ? घे ना. नीतू आताच उठून आली आणि ती मला म्हणते की आई बस. कसं बसायचं आईने? आईला जायचंय ड्युटीला. एक किशी दे, गोड स्वीट किशी प्लीज. अशी दे ना. ही नीतूची स्पेशल किशी आहे आमच्या, जी आईला मिळते फक्त. हो ना, हो ना. आज बाहेर ऊन देखील नाहीये. वातावरण छान झालेलं आहे. म्हणजे जरा आभाळ आलेलं आहे. बहुतेक पाऊस येईल असं वाटतं. पाऊस येईल, तू घरात बस. चालेल? मी जाऊ? जाऊ दे ना, जाऊ दे ना. आवरून झालेलं आहे. चला आता निघूया. बाय निघतो. बाय कर. मी येते ह लवकर. बाय. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि मी आत्ता घरी आले. सकाळी 8 वाजता गेलेले ते संध्याकाळी 7 वाजता परतले. म्हणजे जवळपास 11 तास मी घरातून बाहेर होते. घरात आले तर बघते तर फॅन चालू आहे. निखिलला विचारलं फॅन का लावलं तर त्यांनी सांगितलं नित्तू झोपली. तुझी आजी गेली भजनाला आणि मी नित्तूला शोधते तर बघते तर काय नित्तू इकडे झोपली आहे. घरात एवढा पसारा आणि पिलू असं झोपलंय फरशीवर. दिवसभर काम करून मोबाईल देखील थकला आहे. मोबाईलचं चार्जिंग 8% राहिलंय. पटकन मोबाईल चार्जिंगला लावते आणि फ्रेश होते. आंघोळ करून फ्रेश झाले. आता चहा घेऊया. चहा ठेवलेला आहे, बघूया झालाय का. चहा तयार आहे, चहा घेऊया. संध्याकाळचा चहा घेईपर्यंत मला 7:30 वाजलेत आज. दिवा अगरबत्ती लावले. आत्ता आम्ही म्हासुरण्याला गेलो होतो तेव्हा आत्या गोंदवलेला गेल्या आणि त्यांनी गोंदवलेकर महाराजांना गुरु करून घेतलंय. तिथून ही माळ मिळालेली आहे जप करण्यासाठी. बरेच दिवस म्हासुरण्यामध्ये टीव्ही बंदच होता. म्हणजे कोणाला आम्हाला टीव्ही बघायला आवडत नाही कारण लहानपणी खूप टीव्ही बघितला आणि एवढा मोठा चष्मा लागलाय तर आम्ही टीव्ही सध्या बंदच ठेवत होतो. म्हासुरण्यात पण तसंच होतं, टीव्ही बंदच होता. तर आता त्यांनी कुठे नवीन घरात टीव्ही चालू केलाय आणि आमची नित्तू हा टीव्हीचा रिमोटच घेऊन आली आता तिकडे. फक्त रिमोट द्यायला तर म्हासुरण्याला जाणं शक्य नाही. बघू आता जेव्हा जाऊ तेव्हा देऊ, ते काहीतरी ऍडजस्ट करतील. आजच्या जेवणामध्ये बनणार आहे मसाला वांग. पटकन भाजी टाकूया फोडणीला. सर्वांना माहीतच आहे मी गेले 3-4 महिने जिम करते. जिम करूनही मी अजिबात चांगला डाएट केला नाही. जे काही घरी बनवलं असेल ते खाते किंवा मी माझ्यासाठी म्हणून किंवा सगळ्यांसाठी म्हणून आणखी चांगले चांगले पदार्थ बनवत असते. तर त्यामुळे माझं डाएट काही झालं नाही. वजन मी व्यायाम केल्यामुळे 1-2-3 किलो कमी झालं. पण 3-4 महिन्यात आपल्याला 5-6 किलो वगैरे असं एक्सपेक्टेड असतं. एवढं वजन काही कमी झालं नाही. तर मी स्वतःसाठी एक चॅलेंज ठरवलेलं आहे. नो व्हीट नो राईस असं चॅलेंज आहे. म्हणजे की मी 21 दिवस गहू आणि तांदूळ खाणार नाही असं चॅलेंज ठरवले. असलं काहीतरी मी पहिल्यांदाच करते पण मला करायचंय कारण मला वेट लॉस करायचंय. प्रत्येक स्त्रीचं तसं स्वप्न असतं की बारीक व्हावं, छान छान कपडे घालावेत. तशी मी लहानपणापासूनच हेल्दी आहे, जाडजूड आहे थोडीशी. त्यामुळे मला तर हे पहिल्यापासून वाटत आलंय की मी पण बारीक व्हावं. प्रेग्नन्सी नंतर आणखी जरा वेट गेन झालं तर हे सगळं वेट लॉस आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी मी आजपासून हे चॅलेंज घेतलंय. आज सकाळी माझा उपवास होता त्यामुळे मी सकाळपासून तर वरईचा भात खाल्ला
आणि थोडे ड्रायफ्रुट्स वगैरे नेलेले ते खाल्ले. पण चहा 2 वेळा घेतलाय आणि नेहमी मी चहा 2 वेळाच घेत असते. तर या चॅलेंजमध्ये मी चहा 1 वेळचा तो बंद करणार आहे. पूर्ण चहा बंद केला तर मग मला सुचणार नाही काय माहिती, मग माझ्याकडून ते चॅलेंज व्हायचं नाहीये. पण मला ते करायचंय पूर्ण, म्हणून मी 1 वेळचा चहा प्यायचं ठरवलंय. आणि बाकी मग बघूया आता. तुम्हाला काय वाटतं, मी हे चॅलेंज करू शकेन का? आज आहे 8 मे आणि 31 मे पर्यंत मला 5 किलो वजन कमी करायचं आहे. मला माहित आहे मी करू शकते, पण थोडीशी हिंमत पाहिजे त्यासाठी. असं मी एवढं चॅलेंज वगैरे घेऊन केलेलं नाहीये, पण मी वेट लॉस नक्की केलेला आहे. मागच्या काही वर्षात म्हणजे माझ्या प्रेग्नन्सीच्या अगोदर मी जिम लावली होती. 1 वर्ष कंटिन्यू जिम केली आणि 10 kg वेट लॉस केला होता. त्यामुळे मला माहित आहे की मी आत्ताही करू शकते. तर आजचा आपला पहिला दिवस आहे आणि आता संध्याकाळची वेळ झाली. मी स्वयंपाक बनवलाय. आत्या आणि निखिल जेवायला पण बसलेले आहेत. त्यांच्यासाठी मी ज्वारीची भाकरी आणि वांग्याचं आमटी वगैरे कालवण केलं. आता मी माझ्यासाठी ज्वारीचं सूप बनवणार आहे आणि ती रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला आता बनवूया आपण. सूप बनवण्यासाठी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे चाळून. यामधले 2 चमचे पीठ आपल्याला घ्यायचं आहे. हे पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाहीत आपल्याला. गॅसवर एक कढई ठेवलेली आहे गरम करायला. याच्यामध्ये 1 चमचा तूप घालूया. तूप किंवा तेल काही घालू शकतो आपण. या ठिकाणी तूप गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आता थोडेसे जिरे घालूया. कांदा चिरून घेतलेला आहे, याच्यात कांदा घालू. यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे लसूण. कांदा आणि लसूण भाजत आलेलं आहे. याच्यामध्ये तीळ ऍड करूया. इकडे मी कोथिंबीर चिरून घेतली होती, ती घालूया. हे सर्व व्यवस्थित भाजत आलेलं आहे मिश्रण. तर याच्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ आपण जे मिक्स करून घेतलं होतं पाण्यामध्ये ते मिसळणार आहे आणि याला थोडंसं हलवत राहायचं, नाहीतर हे लगेच घट्ट बनतं. सूप उकळत आलेलं आहे. याच्यामध्ये आपण रेड चिली फ्लेक्स ॲड करूया थोड्या. या ठिकाणी आपलं सूप बनवून तयार आहे. मस्त दिसतंय. आज उपवास आहे. नैवेद्यासाठी मी काही वेगळं बनवलेलं नाही. जे काही बनवलं त्याचाच नैवेद्य दाखवूया. आज आपला चॅलेंजचा पण पहिला दिवस आहे, तर देवाचा आशीर्वाद घेऊया. एवढं सूप पिल्यानंतर तर मला नाही वाटत की परत भूक लागेल. बघूया, भूक लागली तर काही फ्रुट्स वगैरे खायचे. जेवण करून झालं. आता जरा चालून येतो. एवढं मोठं चॅलेंज घेतलंय तर व्यायाम न थांबता केलाच पाहिजे. आज जिम मध्ये पण भरपूर वर्कआउट केलंय, तरीही चालायला जाणार आहे. नित्तू मी आल्यापासून झोपले, ती उठलीच नाही. तिने काही खाल्लेलं पण नाहीये. तर आता ती जेव्हा उठेल त्यावेळीच तिला उठवायचं. मध्ये आधी जर उठवलं तर त्यांची झोप पण होत नाही, मग चिडचिड करतात. त्यापेक्षा झोपू द्यायचं. ती जेव्हा उठेल तेव्हा मग तिला खाऊ वगैरे घालायचं. तुझ्यासोबत खेळायचं. काय तू बदलू? ही कुठली स्टाईल रे पोटाला बोल सोडायची? 11:30 वाजलेले आहेत आणि नित्तूची झोप पूर्ण होऊन ती आत्ताच उठली. आता खेळायला लागले. तिला खाऊ देत होते पण तिने काही खाल्लं नाही. आता बनाना आणलंय तिच्यासाठी. घे बनाना पिलू. जरा फिनिश करायचं. मॅचिंग झालंय बघ तुझ्या ड्रेसला. मॅचिंग मॅचिंग. बाळासोबत मॅचिंग मॅचिंग मॅचिंग. नित्तूसाठी बनाना दिलं होतं. तिने 2च घास खाल्ले. आता हे राहिलेलं मलाच खावं लागेल. आता नित्तूला झोपवायचं. नित्तूसाठी गाणी म्हणायची, नित्तूला गोष्टी सांगायच्या, मग नित्तू झोपेल. हा, आई व्लॉग पण बघायचंय तिला, मग तोही दाखवायचा एक.
आणि त्यानंतर नीतूला झोपवायचं. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.